इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट महाराष्ट्र राज्य, जिल्हा पालघर व ठाणे या शाखेची मार्फत वैद्यकीय शिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये अनेक संधिवातमधील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमानिमित्त आयोजक व प्रमुख पाहुणे त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ। फॉर फिजियोथेरेपी डे में द मोस्ट इम्पॉर्टेंट पॉइंट जो मैं हाईलाइट करना चाहूँगी, बढ़ती हुई ऑटो इम्यून बीमारियां हैं, मसल्स की और जॉइंट्स की रिलेटेड डिजीज़ हैं, इनका अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है। फिजियोथेरेपी जो है इट फॉर्म्स एन इंटीग्रल पार्ट ऑफ ट्रीटमेंट ऑफ ऑल द रोमेटोलॉजिकल डिजीज़। तो लोगों में अवेयरनेस होना चाहिए, दे शुड नो कि ये बीमारियां हैं और हमें इसके लिए रोमेटोलॉजिस्ट को मिलना है और फिजियोथेरेपिस्ट को मिलना है। कुछ बीमारियां ऐसी हैं जिसमें फिजियोथेरेपी का ही प्रीडोमिनेंट रोल है, तो इसके लिए अवेयरनेस इज़ वेरी इंपॉर्टेंट। वर्ल्ड फिजियोथेरेपी डे में दैट इज़ व्हाट दे आर डूइंग एंड इट इज़ अ वेरी वेरी अप्रिशिएटेड प्रोग्राम एंड वेरी वेल कंडक्टेड प्रोग्राम। हे वर्ल्ड फिजियोथेरपी डेची जे थीम आहे त्याची थीम यावर्षी आहे संधिवात रोग तज्ञ। तर संधिवात रोगमध्ये फिजियोथेरपीचा खूप इम्पॉर्टन्स आहे। खूप लोकांना हे वाटतं की संधिवात रोग असेल तर फक्त फिजियोथेरपी काम करणार, पण तसं नाही आहे। त्याच्यामध्ये रुमॅटॉलॉजिस्ट जे असतात त्यांना पहिलं सूज कमी करायचं असते, त्याच्यानंतर जोड डॅमेज होणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला फिजिओथेरपीची हेल्प घेतलं पाहिजे, त्याच्याने मसल स्ट्रॉंग होणार आणि त्याप्रमाणे आपण त्याचं बरोबर ट्रीटमेंट घेऊ शकतो। तर आम्ही हे प्रोग्राम त्या अवेअरनेससाठीच केलेला आहे, कारण खूप फिजिओथेरपीना संधिवात रोग तज्ञचं तितकं माहिती नाही आहे, कारण इंडियामध्ये रुमॅटॉलॉजी किंवा संधिवात रोगचे जे फील्ड आहे ते इतकं डेव्हलप नाही आहे। अजून खूप रॉंग मान्यताच आहे जे खूप डॉक्टरांमध्ये किंवा खूप पेशंट्समध्ये किंवा खूप फिजिओथेरपीमध्ये आहे की सगळे संधिवात रोग एक प्रकारचे असतात, सगळे संधिवात रोगमध्ये युरिक ॲसिडची प्रॉब्लेम असते, सगळे संधिवात रोग मध्ये डाएट असं केला पाहिजे, ते सगळं चुकीचं आहे। संधिवात रोगचे खूप प्रकार असतात, त्याच्या वेगवेगळे ट्रीटमेंट असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज सोबत सोबत औषध पण घ्यावं लागतं। फक्त एक्सरसाइजनी काही नाही होत आणि फक्त औषधाने काही नाही होत। सध्या परिस्थिती बघता धावपळीचं जग आहे आणि ह्या धावपळीच्या जगामध्ये तुम्हाला असे खूप पेशंट आले असेल, त्यांना तुम्ही काय सांगा? आमचं हेच म्हणणं आहे की जे सर्वात कॉमन पेन्स आहे ते लाईफस्टाईलचे पेन्स आहे, तर आपण आपलं लाईफस्टाईलची पद्धत सुधारूया, जेवणची पद्धत सुधारूया। तळलेली किंवा शुगरची जे पदार्थ आहे किंवा मैद्याची पदार्थ आहे किंवा प्रोसेस फूड्स आहे त्याला जितकं होत असेल अवॉइड करा, वजनाला वाढू नको देऊ आणि काहीतरी फॉर्म ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी घ्या। एक्सरसाइज असेल, मसल स्ट्रेंथनिंग असेल, फास्ट वॉकिंग असेल, पण असं काहीतरी तुम्ही 30 मिनिट केला पाहिजे ज्याच्याने तुमची ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होणार, तुमचे मसल्स वीक होणार नाही आणि तुम्ही कोणावर पुढे जाऊन अवलंबून होणार नाही किंवा तुम्हाला डॉक्टराचा चेहरा जास्त बघितला जाणार नाही। तर ते खूप गरजेचं आहे। मी डॉक्टर असून पेशंटला सांगतो की तुम्ही प्रयत्न नहीं करत म्हणून तुम्हाला जास्त डॉक्टरकडे यावं लागतं। मैं बोलना चाहूँगी कि जो कॉमन पीपल है उनमें फिटनेस का इम्पोर्टेंस होना चाहिए ज़्यादा, एंड जो मेरे फेलो यंग फिजियोस है उनमें हाउ टू गो अबाउट इट, बिकॉज जब हम पढ़ते हैं तो सिर्फ हम बुक रीडिंग होती है, जब क्लिनिकल प्रैक्टिस में थिंग्स आर वेरी मच डिफरेंट, सो वो एनलाइटन होना चाहिए। तो दैट वाज माय मेन मोटो ऑफ दिस CME टॉक। सर, अभी के लाइफस्टाइल में आपको ऐसे कुछ प्रॉब्लम आए होंगे, आपके पास ऐसे कोई पेशेंट आए होंगे, क्या बताएंगे? डेफिनेटली लाइफस्टाइल मॉडिफिकेशन बहुत बड़ा एस्पेक्ट है। लोगों को 5 चीज़ों पे ध्यान देना चाहिए। सबसे पहले उनको अपने डाइट पे ध्यान देना चाहिए। डाइट एक बहुत रैंक नंबर 1 है इशू, जिससे बहुत ज़्यादा नॉन कम्युनिकेबल डिजीज़ होती हैं, जैसे डायबिटीज़ हो गया, ब्लड प्रेशर इश्यूज़ हो गए। तो सबसे पहली चीज़ है डाइट सुधारिए। सेकेंड चीज़ है एक्सरसाइजेज़। आजकल बहुत लैक ऑफ एक्सरसाइजेज़ है हमारे, हम सेडेंट्री हो गए हैं, हमने बैठने वाला काम बना दिया है, तो उसके लिए ज़रूरी है कि हम थोड़ा फिट हो, एक्टिव हो। उसके लिए गाइडलाइंस कहती हैं कि आपको 150 मिनट एक्सरसाइज, 150 से 300 मिनट एक्सरसाइज करनी चाहिए हफ्ते भर में, तो वो कीजिए, एक्टिव रहिए। तीसरा रीज़न है स्ट्रेस लेवल। आजकल हर एक चीज़ में स्ट्रेस है। स्ट्रेस एक लाइफस्टाइल बैरियर इशू है। आई थिंक उसके लिए भी क्योर करने के लिए कुछ मेडिटेशन टेक्निक्स या कुछ चीज़ें होनी चाहिए, या स्ट्रेस हैंडलिंग मैनेजमेंट होना चाहिए। चौथी चीज़ जो है वो लोगों का अपने आप में, इफ़ यू सी बैड हैबिट्स, फॉर एग्जांपल ड्रिंकिंग हो गया, स्मोकिंग हो गया, उन सब के अलावा एक नई बीमारी है, एक नई बुरी आदत है, वो है बराबर सोना नहीं। तो टाइम पे नहीं सोना, टाइम पे नहीं उठना, एक स्ट्रेच में 8-9 घंटे की नींद नहीं होना, ये एक चौथी चीज़ है।
पांचवी चीज़ है वो है जेनेटिक्स। उसके लिए हम ज़्यादा कुछ कर नहीं सकते। अगर हमारे माता पिता को कोई तकलीफ थी जैसे डायबिटीज़, हमें होने के कुछ % चांसेस है। तो ये पांचवी चीज़ पे तो हम कर नहीं सकते कुछ, बट शुरुआत के 4 चीज़ों में हम डेफिनेटली कर सकते हैं। ये एक लाइफस्टाईल मॉडिफिकेशन है जो ज़रूरी है बहुत। सर्वात प्रथम मी आमच्या पालघर डिस्ट्रिक्ट आणि ठाणे डिस्ट्रिक्ट IIP इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टनं आम्हाला सपोर्ट करण्यासाठी एनकरेज करेन का हे एक CME आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे आणि वर्ल्ड फिजिओथेरपी डेच्या अनुसार आणि थीम अनुसार आम्ही हे इन्फ्लमेटरी आर्थरायटिसवर एक CME ठेवलेली आहे. प्रॉमिनंट स्पीकर्स डॉक्टर निलेश नोलका, डॉक्टर ईशा सूद, डॉक्टर इम्रान खान आणि डॉक्टर सदफ सारंग या लोकांनी अतिशय उत्कृष्ट असं त्यांचे थॉट्स सगळे काय मांडलेले आहेत आणि खूप चांगलं त्या लोकांनी सगळ्यांना इंटरॅक्शन केलेलं आहे. आणि इट सीम्स का सगळ्यांना आता एक बेसिक गाईडलाईन आलेली आहे का कसं आपण अप्रोच केलं पाहिजे, जे काळाची गरज आहे. आणि याच विषयावर खूप कमी बोललं जातं. लोक आपण आतुरतेने म्हणजे लोक इंटरेस्टने सगळे काय ऐकत होते आणि अतिशय चांगलं एक 1-on-1 कन्व्हर्सेशन जिथे सगळे आपले डेलिगेट्स पण एन्थुझियास्टिकली पार्टिसिपेट करत होते. तर मला असं वाटतं का खूप चांगलं एक इव्हेंट झालेलं आहे आणि असेच आम्ही एनकरेज करू का असे पुढे पण हेच इव्हेंट प्रोसीड करू. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी जे स्पीकर होते ते रेमोलॉजिस्ट म्हणजे संधिवाताचे होते. बरोबर. संधिवाताचे मोस्ट ऑफ द पेशंट हे तुमच्याकडे आलेले असतात. त्यामुळे कधी एक मिसकन्व्हेन्शन या काही गोष्टी अशा घडतात. त्याबद्दल बरोबर आहे. जसं आता निलेश नोलका सराने एम्फसाईज केलेलं आहे का फक्त आजार हा आपला शारीरिक नाही आहे, मानसिक पण आहे आणि मानसिक दृष्टीने पण आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पेशंट ॲक्सेप्ट करणं, फॅमिली ॲक्सेप्ट करणं हे पण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे रिहॅबिलिटेशन प्रोसेस. म्हणजे त्यांना सपोर्ट करणं, ना की आपण त्याला निग्लेक्ट करणं आणि दुसऱ्या सायकायट्रिस्टना रेफर करणं किंवा आपण त्याला नकार करतो. तर हे होता कामा नाही. त्यानुसारच आपण सगळं काय ॲक्सेप्ट करून ॲज अ ओल रिअलिस्टिक गोल आपण प्लॅन केला पाहिजे. मॅडम काय सांगाल, सध्याची लाईफस्टाईल आपली बघता की दैनंदिन खूप अशी धावपळीची असते. ह्या धावपळीच्या नंतर ह्याचा कुठेतरी एक इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होतो आणि प्रत्येकाला याचं फिजिओथेरपी आता लागतोच. तर तुम्ही काय सांगाल? हो, ॲक्च्युली आता हल्ली दैनंदिनी जीवनात काय होतं आहे की आपण एवढे कामासाठी किंवा आपल्या जेही गोष्टी असेल आणि कसं झालं की प्रत्येक एज ग्रुपमध्ये हल्ली आधी असा ग्राफ होता की अबाव 50s किंवा 60sच्या वरती लोकांना वातीचा त्रास, संधिवात वगैरे त्रास व्हायचा. पण आता त्यांच्या स्वतःच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे, कारण आता हल्ली लाईफस्टाईल पण एवढी सेडेंटरी झालेली आहे, प्लस त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींमुळे त्यांच्या जे हेल्थ आहेत त्याच्यावरती एवढे इश्यूज किंवा इम्पॅक्ट येत चाललेले आहेत की हल्ली आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्षांच्या एजचे पण पेशंट्स बघतो ज्यांना आर्थरायटिस म्हणा किंवा काही म्हणजे असे डिजेनरेटिव्ह कंडिशन्स म्हणा किंवा कधीकधी पोस्चरल रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याच्यात त्यांच्या वाकण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, अशा सगळ्यांमुळे त्यांना मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास सुरू होतो. मग अशा वेळेला त्यांना पहिले आम्ही त्यांचे पोश्चर म्हणजे त्यांच्या बसण्याची पद्धत, कामं करण्याची पद्धत किंवा कुठलंही त्यांचं जे डेली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जे मॅक्सिमम ते ॲक्टिव्हिटी कॅरी करतात त्या गोष्टीला कसं प्रॉपरली ते करू शकतात त्याची पद्धत आम्ही त्यांना शिकवून देतो, जेणेकरून पुढे जाऊन कुठलेही असे मोठे आजार होण्यापासून म्हणजे ते टाळू शकतात बेसिकली. असं आहे. जाता जाता एक प्रेक्षकांना काय एक बेसिक सल्ला द्याल की बाबा ह्या गोष्टीतून तुम्हाला वाचण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी दैनंदिन करायला हव्या? हो, एक्झॅक्टली. कसं आहे माहिती आहे का, ओव्हरऑल एक फिजिकल फिटनेस असणं खूप गरजेचं असतं. त्यातही कधी पण प्रत्येक जणांना सेम रुटीन ऑफ फिजिकल फिटनेस सूट करत नाही. कधीकधी त्यांचे दिवसभराचे काय दिनचर्या असतात, त्यांचा प्रोफेशन काय असतो, ते कुठल्या एज ग्रुपमध्ये आहे, त्या हिशोबाने त्यांच्या फिजिकल फिटनेसमध्ये आपण बदल म्हणजे वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण हे करू शकतो आणि त्या हिशोबाने त्यांना आपण ट्रेन करतो ॲज अ फिजिओथेरपिस्ट. बट ॲज अन ओव्हरऑल त्यांना जेवढं जमेल स्वतःच्या पॉश्चरची, म्हणजे जसं कोणी हाऊसवाईफ आहेत तर समजा त्या जर घरी काम करतात तर घरी कामं करताना कशा त्या वजन उचलतात, वागतात, खूप वेळ उभे राहतात काही कामं करण्यासाठी, किंवा लहान मुलं आहेत हल्ली त्यांचे बॅग्स जवळजवळ पुस्तकांनी एवढे भरलेले असतात की ते आत्ताच्या म्हणजे आमचे काही पेशंट्स असतात ते 14-15व्या वर्षातच पाठदुखीच्या त्रासाने येतात आमच्याकडे. दॅट इज जस्ट बिकॉज त्यांच्या पाठीवर एवढं वजन असतं. स्कूलमध्ये काय होतं की 15-20 मिनटं नाही तर ऑलमोस्ट लाईक एक लेक्चर त्यांचे अर्धा तास, पाऊण तासाचे असतात, ज्याच्यामुळे कंजेस्टेड स्पेसमध्ये कंटिन्यूस त्यांना बसावं लागतं. अशा काही गोष्टी. हल्ली कसं आहे की बाहेर प्लेग्राऊंड्स वगैरे कमी झाल्यामुळे तशा प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांची कमी होते, पण बसणं जास्त झालं आहे, मोबाईलचा वापर जास्त झाला आहे आणि स्पेशली मोबाईलच्या वापरांमुळे काय झालं, हल्ली मुलं किंवा इवन ॲडल्ट्स आम्ही बघतो खूप अडिक्ट झालेत की ते एका पोझिशनमध्ये मोबाईल पण धरून बसतात. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या मानेपासून ते मणक्यांपर्यंत खाली पूर्णपणे त्यांच्यावरती त्याचा असर होतो आणि म्हणून मग पुढे जाऊन तेव्हा त्यांना
त्यांना रिअलाईज नाही होत, पण पुढे जाऊन ह्याच मसल विकनेस किंवा पोश्चरच्या प्रॉब्लेम्समुळे त्यांना त्रास होतात. It's a very proud moment to say that all the physios have been collected here for the celebration of World Physio Day. और ये दिन में मतलब ऐसे फिजियोथेरेपिस्ट का इट हैज़ टू बी गिवन अ गुड रिकग्निशन, अप्रिशिएशन, बिकॉज दैट इज़ अ डिफरेंट प्रोफेशन. इट इज़ डिफरेंट फ्रॉम ऑल अदर थिंग्स एंड ऑल. So it gives a very proud moment for us to gather here, Thane district, Palghar district, and also with a lot of physios to celebrate this event on the event of World Physio Day. So we like that कि general awareness about each and everything has to come. वो awareness के लिए ये event जैसा काफ़ी events होना चाहिए ऐसा. हमारे प्रेक्षकों को क्या मैसेज दे सकते हो? प्रेक्षकों को मैसेज करें. Yeah, see that is understand the profession, how sincere and noble it is. ये profession का each and every point अपने को general public को पहुंचना है ऐसा. And accordingly, public has to get a good awareness also. That way, the profession also will increase, and it will also help the humanity also. That way. Thank you. मैं डॉक्टर भारती दवे, सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट IAP. आज हम लोगों ने जो CME अटेंड किया है, ऑर्गेनाइज़ किया है, टॉपिक उसका था इन्फ्लेमेटरी आर्थराइटिस. और ये टॉपिक इसके लिए चूज़ किया गया है, काफ़ी लोगों को इसके बारे में अवेयरनेस कम था. इवन ऑर्थो, इवन फिजियो, इवन जनरल पब्लिक उसके बारे में कंप्लीट नॉलेज नहीं था. हम लोगों का ये आज का जो CME है काफ़ी लोगों को बेनिफिशियल इसीलिए हुआ है क्योंकि इसके बारे में हमने A to Z कवर किया गया है. उसको डायग्नोज कैसे करना है, उसको हमें इन्फ्लेमेटरी कंडीशन पे इनिशियली कैसे उसे पता लगाना है और उसे कहाँ हम जाके बचा सकते हैं और रोक सकते हैं. तो ये फिजियो और ऑर्थो कंबाइंड रूमेटोलॉजिस्ट मिलके हम कैसे पेशेंटों को बेनिफिट दे सकते हैं और आगे प्रिवेंशन कैसे कर सकते हैं, उनके डेली रूटीन में एक्सरसाइज व्यायाम के द्वारा हम कैसे उन्हें हेल्प कर सकते हैं, ये आज के इस टॉपिक का मेन मुद्दा था. मेन पर्पस ये था वर्ल्ड फिजियो डे सेलिब्रेट करने का महाराष्ट्र की टीम की तरफ से कि ये अवेयरनेस हम कैसे पहुंचाया जा सके. लेकिन काफ़ी हद तक आज हमारे सक्सेस रहने का कारण यही हुआ है, हमारी टीम ने काफ़ी एफर्ट लिया है और सक्सेस प्रोग्राम आज हुआ है. धन्यवाद. फिजियोथेरेपिस्ट, आई एम प्रैक्टिसिंग इन मेरा भाईंदर एरिया. सो वी वर बहुत दिन से हम लोग सोच रहे थे ऐसा कुछ इवेंट हो जहाँ पे मतलब काफ़ी लोगों का गैदरिंग हो, हमारे जूनियर सीनियर सब एक दूसरे से मिले. और जनरली क्या होता है, हम लोग प्रैक्टिशनर्स हैं, हमारे जो जूनियर्स आते हैं हमसे बहुत कुछ सीखते हैं, फिर चले जाते हैं. और जनरली जो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच के बारे में हम लोग जो बात कर रहे थे कि फिजियोथेरेपिस्ट इंडिपेंडेंट प्रैक्टिस नहीं, मतलब आइडियली नहीं करना चाहिए. अगर आपको लग रहा है कि आपको रेफ़र करना चाहिए तो आप रेफ़र करो दूसरे डॉक्टर्स को. तो एक मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच वाला जो उन्होंने लेक्चर दिया डॉक्टर नीलेश नोलका ने, जो रूमेटोलॉजिस्ट हैं, वो बहुत सही था, बहुत अच्छा था. और हमको लगता है कि मतलब ऐसे वर्ल्ड फिजियोथेरेपी डे पे ऐसे लेक्चर्स बार बार होने चाहिए ताकि जो हमारे जूनियर्स हैं, जो नए फिजियोथेरेपिस्ट अभी निकल रहे हैं, उनको काफ़ी कुछ सीखने को मिले. एंड टुडे वी हैव लर्नड अ लॉट न्यू थिंग्स. बहुत सारे स्किल्स के बारे में सीखा, बहुत सारी चीज़ें हम लोग लैकिंग करते हैं, हमको पता नहीं होती है, लेकिन ऐसे जब हम मिलते हैं एक दूसरे से बात करते हैं तो हमको लगता है कि हाँ रियली ऐसा इवेंट बार बार होना चाहिए. एवरीवन, माय नेम इज़ डॉक्टर गौरव त्रिपाठी एंड आई प्रैक्टिस इन थाने. सो आज हमने यहाँ पे ये सेमिनार रखा था रूमेटॉइड आर्थराइटिस, जिसको हम सिंपल टर्म में संधिवात भी बोलते हैं. इसके बारे में आज बहुत ही इंटरेस्टिंग फैक्ट्स हमने लोगों को बताई हैं, जो कि एक मिथ है. लोगों को लगता है संधिवात हो गया तो वो ठीक नहीं होगा, ऐसे है, वो मिथ था, वो हमने क्लियर किया कॉन्सेप्ट आज कि संधिवात डेफिनेटली ठीक हो सकता है. इवन यहाँ पे जितने भी बड़े बड़े डॉक्टर्स आए थे सब ने पूरा उसका जो डिटेलिंग वगैरह दिया है. इससे ये है कि वो हमेशा फिजियोथेरेपी को रिकमेंड करते हैं. और ये वर्ल्ड फिजियोथेरेपी डे पे हमने इसको जानबूझ के ये टॉपिक रखा था क्योंकि हमारी जो पब्लिक है, मिडिल क्लास पब्लिक है, वो बहुत ही ज़्यादा संधिवात से सफ़र करते हैं. तो इसमें फिजियोथेरेपी में वो आए, उससे ट्रीटमेंट लें, उससे उनको डेफिनेटली फ़ायदा मिलेगा. यही हमारे डॉक्टर्स ने हमको बताया आज. थैंक यू वेरी मच. एक्सपीरियंस जो है अभी, पहले कैसा था कि फ़िज़ियोथेरेपी के बारे में लोग जानते नहीं थे, बट अभी ऐसा है कि पीपल नो अबाउट फ़िज़ियोथेरेपी. उनको ये भी पता है कि फ़िज़ियोथेरेपी करना ज़रूरी है, बट उसके एग्जैक्ट डिटेल्स उनको नहीं पता है. जो भी तज्ञ लोग हैं वो लोग भी हमें अप्रिशिएट कर रहे हैं एज फिजियोथेरेपिस्ट. हम लोग जो काम कर रहे हैं एक तरीके से कैसा होता है कि एक अप्रिसिएशन और एक रिकग्निशन बहुत ज़रूरी होता है, क्योंकि पेशेंट को हमेशा इन इंडिया द सिचुएशन इज़ लाइक कि हमें किसी का सुनना ज़्यादा पसंद है, कि रिकमेंडेशन होता है कि मैं ये डॉक्टर को जानता हूँ तो मैं उसके तरफ से जो भी बोला गया है वो ट्रीटमेंट फॉलो करूँगा. नहीं तो ऐसे ऑनलाइन पढ़ के या कुछ अलग मीडिया से पढ़ के वो लोग को ये जानकारी नहीं मिलती है. मेरा मानना ये है कि जब तक ऐसे सीनियर डॉक्टर्स जो भी वो फील्ड के एक्सपर्ट है
वो अगर पहले से ही पेशेंट्स को बताते हैं कि फिज़ियोथेरेपी बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है, बात एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है, ये जब बताएंगे तभी पेशेंट का ऑलरेडी एक माइंड सेट हो जाता है। एंड ऑफ कोर्स फिज़ियोथेरेपी इज़ अ मस्ट, और एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है। आता जे लोकांना जे रुमॅटॉइड आर्थरायटिस हे सगळे जे प्रॉब्लेम आहे, ऑस्टिओआर्थरायटिस हे सगळे प्रॉब्लेम आहे, हे खूप लोकांना होतं आहे आणि त्याच्याबद्दल जे इन्फॉर्मेशन लोकांना पाहिजे आहे ते लोक देत होते आपल्याला, आणि हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा जे दिवसामध्ये लोकांना हे डे टू डे बेसिसमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स लोकांना लोक फेस करते, बट इट इज़ ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट कि वो लोग इस चीज़ पे फोकस कर रहे हैं एंड गिविंग अ गुड इन्फॉर्मेशंस टू अस, एंड वी आर वेरी थैंकफुल इनफ दैट दे हैव गिवन अस दी अपॉर्च्युनिटी फॉर दिस कॉन्फरन्स. थँक यू. माझं नाव अनिल तारी आहे आणि मी गेली 28 वर्ष फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आहे आणि मॅक्झिमम डॉक्टर्सबरोबर मी असोसिएटेड आहे गेल्या 28 वर्षापासून. ह्या इकडे येण्याचा उद्देश माझा होता की डॉक्टर्स लोकांना भेटणार पहिला उद्देश तो होता, आणि ह्यांची जी संघटना बघून मला समजलं की आपल्या इकडे ना अजून अवेअरनेस नाही आहे तेवढं, म्हणजे म्हणतात ना की फिजिकल फिटनेस फायनान्शियल फिटनेसबद्दल अजूनपर्यंत म्हणजे जेवढं बोलायला पाहिजे ना तेवढं कमी आहे. कारण 80% लोकांकडे आज डॉक्टर इंडेमिटी नाही आहे, हेल्थ इन्शुरन्स नाही आहे, हे मी बघितलं इकडे जेव्हा आम्ही इंटरॅक्शन केलं ना लोकांबरोबर होते. तर ह्याचा प्रचार जो आहे ना लोकांमध्ये पोचला पाहिजे मॅक्झिमम. कारण काय होते ना की एक व्यक्ती समजा एक आजारी पडला समजा, तर जे घरातले सगळे इन्वॉल्व होतात आणि फक्त तो इन्वॉल्व होत नाही, त्याच्यावर त्याचा फायनान्स जो इम्पॅक्ट होतो ना करोडोंमध्ये असतो. मी तुम्हाला एक लाईफ एक्सपिरियन्स सांगतो. एक माझा क्लायंट आहे, त्याचा कॅन्सर झाला, तर त्याला ₹1.25 करोड खर्च आला. तर ₹1.25 करोड असं सोपं तर नाही ना मॅनेज करायला, पण त्याचं जर त्याचं हेल्थ इन्शुरन्स असलं असतं तर कदाचित त्या फॅमिलीला आज चांगला बेनिफिट झाला असता. आणि ह्या गोष्टी आता आम्ही ना मॅक्झिमम लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी असे आम्ही जे कॉन्फरन्सेस आहेत ते अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. मॅडम काय सांगाल, समजा तुमच्या कंपनीशी कोणाला जोडायचं असेल तर काय ॲडव्हर्टाइजमेंट आणि आम्हाला कुठे तुमची डिटेल मिळेल? ओके, तर आमची सोशल मीडिया पेजेस आहेत, म्हणजे अंजली सेक्युअर 360, अनिल तारी सेक्युअर 360 आमच्या कंपनीचे, आणि तिथे तुम्हाला डिटेल्स मिळतील. आणि मेन म्हणजे हा जो इव्हेंट आहे, आता जर तुम्ही बघितलं असेल, जर एज बघितले असेल की सगळे डॉक्टर्स 20 to 40च्या एजमध्ये आहे, तर आम्ही जनरली असं ॲडवाईस करतो की जेव्हा तुम्ही ॲट अ यंग एज स्टार्ट करता, जेव्हा तुमचं बिल्टअप होत असतं, तेव्हाच तुम्ही तुमचे फिनान्शियल वेल्थ पण बिल्टअप करू शकता. जसं सर बोलले की लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड हा आज एक बेसिक जी नेसेसिटी असते, फूड, क्लोथिंग, शेल्टर, त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट्स पण तुमचे प्लॅन झाले पाहिजे.